नमस्कार मित्रांनो, इंग्रजी बोलण्यासाठी मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे की सिंपल अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी काळ सांगणार आहे. आज अतिशय शॉर्टकटमध्ये सांगणार, जास्त लेंदी नाही किंवा जास्त कंटाळवाणं पण नाही. तर मग मित्रांनो बघा, आपल्याला माहिती आहे की काळाचे किती प्रकार आहेत. सुरुवातीला तुम्ही सांगाल काळाचे 3 प्रकार आहेत. त्याचे किती प्रकार आहेत प्रत्येकाचे? प्रेझेंटचे 4 उपप्रकार, पास्टचे 4 उपप्रकार आणि फ्युचरचे 4 उपप्रकार, म्हणजे 4 त्रिक 12. परंतु या 12 प्रकारचे प्रत्येकी 4-4 प्रकार आपण केलेले आहेत. जसं की याच्यात सिंपल प्रेझेंटमध्येच मी 4 वाक्य केलेत, म्हणजे 12 चौक 48 वाक्य आपल्याला आले पाहिजेत. आणि जर तुम्हाला हे 48 वाक्य आले मित्रांनो, बोलता आलं, तर समजून घ्यायचं तुमचं 80% इंग्रजी एकदम परफेक्ट आहे. फक्त तुम्हाला थोडंसं अजून प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. तर हे कसं होणार आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी एक सिंपल वाक्य आहे की तू खातो, बरोबर आहे. तू जातो, तू खातो, तू येतो, हे आपण साध्या वर्तमान काळात वापरतो, बरोबर आहे. परंतु साध्या वर्तमान काळात सुद्धा आपण निगेटिव्ह मध्ये पण बोलतो. तू खातो हे वेगळं झालं, तू नाही खात हा वेगळ्या अर्थाचा झाला, आहे की नाही. तू खातो का हा प्रश्न झाला, तू नाही खात का हा निगेटिव्ह प्रश्न झाला. म्हणजेच आपण काय केलंय, प्रेझेंटचे 4 प्रकार केले. आपण प्रेझेंटमध्ये बोलत असतो तर एक तर नॉर्मल, एक तर प्रश्न, एक तर निगेटिव्ह, एक तर निगेटिव्ह प्रश्न, या पद्धतीने बोलणार आहेत मित्रांनो. म्हणून आपल्याला याची प्रॅक्टिस करणं फार महत्त्वाचं आहे. जसं की तू खातो, तू नाही खात, तू खातो का, तू नाही खात का. सो यू ईट, यू डोंट ईट, डू यू ईट, डोंट यू ईट. इकडे बघा पास्टमध्ये तू खाल्लं, तू नाही खाल्लं, तू खाल्लं का आणि तू नाही खाल्लं का. यू एट, यू डिडंट ईट, डीड यू ईट, डिडंट यू ईट. बघा मित्रांनो, ह्या पद्धतीने सिंपल पास्टच आहे, परंतु त्याचे पण 4 प्रकार. इकडे फ्युचर आहे, जसं की तू खाणार, तू नाही खाणार, तू खाणार का आणि तू नाही खाणार का. सो यू विल ईट, यू विल नॉट ईट, विल यू ईट आणि वोंट यू ईट. तू नाही खाणार का. वोंट, विल नॉट आपण वोंट म्हणतो त्याला, विल नॉटलाच आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो, वोंट म्हणतो. तर मित्रांनो, हे आपण सिंपलचे जे प्रकार आहेत साध्या काळातले वाक्य, हे आपण 4 4 4 त्रिक 12 बघितले. आता आपण बघूया कंटिन्यूचे 12. तर मित्रांनो, आता बघूया आपण चालू काळ. चालू काळामध्ये तेच वाक्य आपल्याला बघायचं आहे. तू खात आहे, तू नाही खात आहे, तू खात आहे का आणि तू नाही खात आहे का. यू आर इटिंग, यू आर नॉट इटिंग, आर यू इटिंग, आरंट यू इटिंग. बघा या ठिकाणी आता आपल्याला इथं यू आर इटिंग आहे, यालाच उलटं करायचंय, आर यू इटिंग करायचंय. ठीक आहे, आर यू इटिंग या ठिकाणी, आणि नॉट टाकलं तर आर यू आर नॉट इटिंग. हा फरक आहे मित्रांनो. बघा, यू आर इटिंग, यू आर नॉट इटिंग, आर यू इटिंग, आरंट यू इटिंग. तर या ठिकाणी आरंटला पुढे घ्यायचं आहे, आरंट यू आरंट, आर नॉटचं आरंट यू इटिंग. तर हाच या ठिकाणी निगेटिव्ह प्रश्न तयार होतो. सेम तसंच आपल्याला बघायचं आहे की या ठिकाणी पास्टमध्ये, पास्ट कंटिन्युअसमध्ये पहिलं वाक्य आहे यू वेअर इटिंग, तू खात होता, है ना. तू खात होता, तू नाही खात होता, तू खात होता का, तू नाही खात होता का. सो यू वेअर इटिंग, यू वेअरंट इटिंग, किंवा यू वेअर नॉट इटिंग, यू वेअर यू इटिंग, वेअरंट यू इटिंग. ही आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आणि त्याच्यानंतर आहे फ्युचरमध्ये कंटिन्युअसमध्ये, हे सगळे फ्युचर कंटिन्युअसचे, हे सगळे 4 पास्ट कंटिन्युअस, हे प्रेझेंट कंटिन्युअस. तर तू खात असशील, तू नाही खात असशील, तू खात असशील का आणि तू नाही खात असशील का. मित्रांनो, हा जो सिक्वेन्स हा मी तुम्हाला सांगतो आहे, याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. तू खात असशील, तू नाही खात असशील, तू खात असशील का आणि तू नाही खात असशील का. सो यू विल बी इटिंग, यू विल नॉट बी इटिंग, विल यू बी इटिंग अँड वोंट यू बी इटिंग, वोंट यू बी इटिंग. हे आपल्याला पाठ असायला पाहिजे. तर आपण बघितलं प्रेझेंटचे 12 वाक्य आणि सिंपलचे 12 वाक्य, कंटिन्युअसचे 12 वाक्य. आता बघूया आपण परफेक्टचे 12 वाक्य. तर मित्रांनो, पूर्ण काळामध्ये बघा, पूर्ण वर्तमान काळामध्ये तू खाल्ला आहे, तू नाही खाल्ला आहे, तू खाल्ला आहे का आणि तू नाही खाल्ला आहे का. सो यू हॅव इटन, यू हॅव नॉट इटन, हॅव यू इटन आणि हॅवंट यू इटन. तर ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर पास्टमध्ये आहे पूर्ण भूतकाळ, ज्याला आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणतो. तू खाल्लं होतं, तू नाही खाल्लं होतं, तू खाल्लं होतं का आणि तू नाही खाल्लं होतं का. पास्ट टेन्सच आहे, फक्त आपण त्याचे 4 भाग केलेले आहेत. ठीक आहे. सो यू हॅड इटन, हॅड यू, यू हॅड नॉट इटन, हॅड यू इटन अँड हॅडंट यू इटन, या पद्धतीने. त्याच्यानंतर आहे पूर्ण भविष्यकाळ. यू विल हॅव इटन, यू विल नॉट हॅव इटन, विल यू हॅव इटन आणि वोंट यू हॅव इटन. तर ह्या पद्धतीने तू नाही खाल्लं असशील
का? तर बघा मित्रांनो, हे जे प्रकार आहेत हे आपल्याला आता फ्युचरमध्ये काय आहे, फ्युचर परफेक्टचा आपण खूप कमी वापर करतो. आता मी या ठिकाणी जे व्हर्ब घेतलेला आहे इट, परंतु जर मी या ठिकाणी रीच हे वर्ब घेतलं असतं म्हणजे पोहोचला आहे का, तर त्यावेळेला ते अधिक परफेक्ट आपण फ्युचरमध्ये वापरू शकलो असतं. जसं की तो पोहोचला आहे का, है ना, तो पोहोचला असेल का, तो पोहोचला तो पोहोचला असेल का, तो नाही पोहोचला असेल का, है की नाही, तो नाही पोहोचला असेल का, किंवा तो पोहोचला असेल का, तो पोहोचला असेल. तर ह्या पद्धतीने. तर काही जे व्हर्ब आहेत ते सगळ्याच वाक्याला सूट होतात असं नाही, परंतु आपल्याला हा जो ढाचा आहे हा आपल्याला पाठ करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण रीतिवाचक काळ कसा आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. तर मित्रांनो, रीतिवाचक काळामध्ये काय आहे, एखादी गोष्ट जी आहे ती आपण आधीपासून घडत आलेली आहे, ती आत्ता पण घडत आहे आणि भविष्यात पण घडत आहे, या पद्धतीचा वापर करत असतो. जसं की तू खात असतो, तू खात असतो हे वाक्य मला काय सांगता की या वाक्यामध्ये तू आधी पण खात होता, आहे की नाही, तुझी ती सवय आहे, म्हणजे एक प्रकारची हॅबिटच आहे, तू खात असतो. ओके, तू खात असतो, तू नाही खात असतो, तू खात असतो का आणि तू नाही खात असतो का, हे 4 तुम्हाला मी पाठच करायला सांगितलेले. आणि मग 4 मराठीतून पाठ करायचे आणि सलग ते 4 इंग्रजीतून बोलायचे, ही आपली प्रॅक्टिसची पद्धत आहे. तू खात असतो, तू नाही खात असतो, तू खात असतो का, तू नाही खात असतो का. सो यू हॅव बीन इटिंग, यू हॅव नॉट बीन इटिंग, हॅव यू बीन इटिंग, हॅवंट यू बीन इटिंग, हॅवंट यू बीन इटिंग. बघा त्याच्यानंतर. आणि मित्रांनो, जर तुम्हाला 12 प्रकारचा जो काळ आहे तो जर बघायचा असेल तर मी आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे, ते तुम्ही नक्की बघू शकता. 12 प्रकारचे जे डिटेल्समध्ये आहे. जसं का आता या ठिकाणी मी आहे की तू खात असतो, तर याच्यामध्ये आपण केलेलं आहे की यू हॅव बीन इटिंग, मग सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वर्ब प्लस आय एन जी, या पद्धतीने आपण फॉर्म्युला पण सांगितलेला आहे. तर ते तुम्ही नक्की तो व्हिडिओ नक्की बघा, तेव्हा तुम्हाला टेन्स डिटेलमध्ये समजेल. पण जर तुम्हाला आधीच टेन्स येते, हा व्हिडिओ मी त्यासाठीच बनवला की तुम्हाला आधी माहिती आहे, फक्त प्रॅक्टिस कसं करायचं हे सांगणार आहे मी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रीतिवाचक भूतकाळ, ज्याला आपण म्हणतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. जसं की आपण म्हणतो या ठिकाणी आपण हे जे आहे तू खात असतो किंवा तू खात आलेला आहे सारखंच आहे दोन्ही प्रकारे. जसं की या ठिकाणी तू खात असे किंवा तू खात आलेला होता. सो यू हॅड बीन इटिंग, यू हॅड नॉट बीन इटिंग अँड हॅड यू बीन इटिंग, हॅडंट यू बीन इटिंग, है की नाही. जसं की माझी आजी मला गोष्टी सांगत असे. सो माय ग्रँडमदर हॅड बीन टेलिंग अस स्टोरी. तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपल्याला रीतिवाचक काळ वापरायचा आहे. त्याच्यानंतर आहे रीतिवाचक भविष्यकाळ. तर तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी यू विल हॅव बीन इटिंग, म्हणजे तू खात असशील किंवा तू खात आलेला असशील, तू जात असशील किंवा तू जात आलेला असशील, तू काम करत असशील, तू काम करत आलेला असशील. तर ह्या पद्धतीने आपल्याला तो रीतिवाचक काळ करायचा आहे. सो तू खात असशील, तू नाही खात असशील, तू खात असशील का, आणि तू नाही खात असशील का. सो यू विल हॅव बीन इटिंग, यू विल नॉट हॅव बीन इटिंग, विल यू हॅव बीन इटिंग आणि वोंट यू हॅव बीन इटिंग. तर मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिस जी करायची आहे हे 48 वाक्य जे आहेत. जसं की आता तू जातो, तू नाही जात, तू जातो का आणि तू नाही जात का, तू नाही जातो का. तर ह्या पद्धतीने यू गो, यू डोंट गो, डू यू गो अँड डोंट यू गो, हे झाले 4 प्रेझेंटचे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला प्रेझेंट कंटिन्यूअसचे 4, यू आर गोईंग, यू आर नॉट गोईंग, आर यू गोईंग, आरंट यू गोईंग, है ना. तर ह्या पद्धतीने तू जात आहे, तू नाही जात आहे, तू जात आहे का आणि तू नाही जात आहे का, हे 4 झाले. त्याच्यानंतर आपल्याला प्रेझेंटचे परफेक्टचे 4, जसे की तू गेला आहे, तू नाही गेला आहे, तू गेला आहे का आणि तू नाही गेला आहे का. सो यू हॅव गॉन, यू हॅव नॉट गॉन, हॅव यू गॉन, हॅवंट यू गॉन. तर हे झाले प्रेझेंटचे, म्हणजे 4 4 4 12. आता प्रेझेंटमध्ये रीतिवाचक सुद्धा. तर तू जात असतो, तू नाही जात असतो, तू जात असतो का आणि तू नाही जात असतो का. सो यू हॅव बीन गोईंग, यू हॅव नॉट बीन, यू हॅव बीन गोईंग, यू हॅव नॉट बीन गोईंग, हॅव यू बीन गोईंग, हॅवंट यू बीन गोईंग. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंटमध्येच 12 वाक्य करायचे. पुन्हा पास्टमध्ये जसं की तू गेला, तू नाही गेला, तू गेला का आणि तू नाही गेला का. सो यू वेंट, यू डिड नॉट गो, डिड यू गो अँड डिडंट यू गो. पुन्हा भूतकाळामध्ये
चालू भूतकाळामध्ये. तू जात होता, तू नाही जात होता, तू जात होता का, तू नाही जात होता का. सो यू वेअर गोईंग, यू वेअर नॉट गोईंग, वेअरंट यू गोईंग, वेअर यू गोईंग अँड वेअरंट यू गोईंग. त्याच्यानंतर तू गेला होता, तू नाही गेला होता, तू गेला होता का, तू नाही गेला होता का. सो यू हॅड गॉन, यू हॅड गॉन, यू हॅड नॉट गॉन, हॅड यू गॉन, हॅडंट यू गॉन. तर मित्रांनो फ्युचरमध्ये सुद्धा आता बघा आपण प्रेझेंटचे 12, इकडं 16 वाक्य या ठिकाणी आणि पास्टचे पण 16 वाक्य बघितले है ना. तर त्या पद्धतीने आपल्याला फ्युचरचे सुद्धा आहे. तू जाशील, तू जाशील, यू विल गो है ना. तू नाही जाणार, यू विल नॉट गो. तू नाही तू जाणार का, विल यू गो. आणि तू नाही जाणार का, वोंट यू गो. आणि त्याच्यानंतर तू जात असशील, तू नाही जात असशील, तू जात असशील का आणि तू नाही जात असशील का. सो यू विल बी गोईंग, यू विल नॉट बी गोईंग, अँड विल यू बी गोईंग अँड वोंट यू बी गोईंग. तर मित्रांनो फ्युचर परफेक्टचं सुद्धा तसं आहे. तू गेला असशील, तू नाही गेला असशील, तू गेला असशील का आणि तू नाही गेला असशील का. सो यू विल हॅव गॉन, यू विल हॅव नॉट गॉन, विल यू हॅव गॉन अँड वोंट यू हॅव गॉन. तर मित्रांनो अशा पद्धतीने शेवटचा काळ रीतिवाचक भविष्यकाळ. तर यू विल हॅव, तू जात राहशील, तू नाही जात राहशील, तू जात राहशील, तू नाही जात राहशील, तू जात राहशील का आणि तू नाही जात राहशील का. तर मित्रांनो ह्या पद्धतीने आपल्याला यू विल हॅव बीन गोईंग, यू विल नॉट हॅव बीन गोईंग, विल यू हॅव बीन गोईंग अँड वोंट यू हॅव बीन गोईंग. तर हे 48 वाक्य आपल्याला असे आले पाहिजेत. आता आपण यूने वापर केला म्हणजे सब्जेक्ट आपण वाक्यामध्ये करता जो आहे तो यू घेतला. तर आपल्याला करता सुद्धा चेंज करायचा आहे. तर आय, वी, यू, दे, ही, शी हे जे आहेत वाक्यामध्ये येणारा करता याला आपण बदलून सुद्धा ह्या वाक्याची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने नक्की तुम्ही प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी अजून एक सांगतो की आता तू खात असतो, तर तूच्या ऐवजी आपण तो खात असतो जर म्हटलं तर त्याचे वेगळे 48 वाक्य. तू पासून 48 वाक्य सेम जे मी तुम्हाला आज सांगितले. त्याच्यानंतर तो पण, तो खात असतो, तो नाही खात असतो, तो खात असतो का आणि तो नाही खात असतो का. मग हे वाक्य कसं येणार, ही येणार याच्यामध्ये है ना. आता हीच्या नंतर आपण हॅज वापरतो है ना. या पद्धतीने तो सिंपल आपल्याला सिंपल प्रेझेंटमध्ये विचार करतोय आपण. मग ही इट्स, ही डज नॉट ईट अँड डज ही ईट आणि डझंट ही ईट. झाले हे 4 वाक्य. तो खात आहे, तो नाही खात आहे, तो खात आहे का आणि तो नाही खात आहे का. ही इज इटिंग, ही इज नॉट इटिंग, इज ही इटिंग अँड इजंट ही इटिंग. तर ह्या पद्धतीने असे आपल्याला 48 पर्यंत हा सराव कंटिन्यू करायचा आहे मित्रांनो. आणि कारण का मित्रांनो, कारण आपण इंग्रजीमध्ये बोलत असताना या 48 वाक्यांमध्येच बोलतो. जेव्हा आपण काळाचा वापर करतो, आपण काळाच्या संदर्भात बोलतोय. तसं आपण पॅसिव्हमध्ये पण बोलतो, ॲक्टिव्हमध्ये पण बोलतो. ते वेगळे प्रकार आहेत अजून वाक्यांचे. परंतु आपण जेव्हा टेन्सचा वापर करतो तेव्हा जर आपल्याला वाक्यात काळानुसार जर बघितलं आपण तर 48 प्रकारच्या बाहेर आपण बोलतच नाही. बघा आता माझं शेवटचं वाक्य घ्या की आपण बोलत नाही. हे कोणतं वाक्य झालं, वी डोंट स्पीक. म्हणजे सिंपल प्रेझेंटमधलं 2 नंबरचं वाक्य झालं. वी स्पीक, वी डोंट स्पीक, डू वी स्पीक, डोंट वी स्पीक. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे म्हणून सांगतो मित्रांनो. बघा आता म्हणून सांगतो म्हणजे टेल, हे झालं सिंपलमध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा. बाकीचे प्रकार भरपूर आहेत. आपण आज्ञार्थी वाक्य बघतो, जसं की प्रश्नार्थक वाक्य असेल, आज्ञार्थक, उद्गारवाचक वाक्य, ते तर आहेतच. परंतु जेव्हा आपण काळाच्या संदर्भात बोलतो तेव्हा आपल्याला हे 48 वाक्य आलेच पाहिजे मित्रांनो. तुम्हाला जर इंग्लिश शिकायचं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.